भाजपनं 150 जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागा वाटप रखडलं। अजित पवार 60 जागांसाठी तयार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। आज रात्री रामगिरीवरती शिंदे आणि फडणवीसांची बैठक। अजित पवार यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं। नागपूरमधल्या लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे आणि फडणवीस हेडगेवारांच्या स्मृती भवनावर। तानाजी सावंत यांच्यानंतर आता भाजपच्या गणेश हाके यांचा राष्ट्रवादीवरती हल्ला। असंघाशी संघ झाला असं गणेश हाके यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी बरोबरची युती दुर्दैवी असल्याची टीका। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलावल्याची माहिती। मोदींनी माफी मागितली तरी उद्याच्या जोडे मारो आंदोलनावरती महाविकास आघाडी ठाम। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदींचा माफीनामा। संजय राऊतांचा हल्लाबोल। पोलिसांची अजूनही परवानगी नाही। मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार। पुण्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटलसाठी प्रस्तावित असलेली 500 कोटींची जागा खासगी बिल्डरला अवघ्या 60 कोटींमध्ये देण्याचा डाव। रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाला सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध। गणेश उत्सवाच्या काळामध्ये 17 सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहतुकीला बंदी। चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। जलतरणपटू ओम साटमची क्रीडा मंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट। शिवसेनेचे राहुल कनालही करणार आर्थिक मदत। चिंचपोकळीचा चिंतामणीचं भक्तांच्या अलोट उत्साहामध्ये मंडपामध्ये आगमन। गर्दी एवढी लोटली की पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार। सप्टेंबरमध्ये राज्यासह देशातील बहुतेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। हवामान विभागाचा अंदाज। हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख बदलली। आता हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरच्या ऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान, तर मतमोजणी 8 ऑक्टोबरला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।